नमस्कार पालक, स्वागत आहे आपलं दत्ता चौले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. RT 2026 म्हणजे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात जर तुमच्या पाल्याचं ॲडमिशन राईट टू एज्युकेशन म्हणजेच RTE मार्फत मोफत करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मी मागील 5 ते 6 वर्षानं सातत्याने RTE वरती व्हिडिओ बनवत आहे आणि त्यामुळे हजारो पालकांना त्याची माहितीचा फायदा झालेला आहे. हजारो पालकांचे ॲडमिशन्सही झालेले आहेत आणि आज ते मोफत शिक्षणाचा लाभ घेत आहेत. तुम्हालाही जर का या योजनेबद्दल माहिती हवी असेल आणि टाईम टू टाईम अपडेट्स पाहिजे असतील तर माझी तुम्हाला विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब कराच. परत सोबतच मी एक लिंक देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. एक व्हॉट्सअप चॅनल आहे, ते तुम्हाला जॉईन करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून एकाच ठिकाणी तुम्हाला वेळोवेळी आणि योग्य ते मार्गदर्शन. माझा 6 वर्षाचा अनुभव वैयक्तिक माझ्या मुलाचं ॲडमिशन 2021 साली हे RT मार्फत झालेलं आहे. तर या सगळ्या गोष्टीच्या आधारावरती आणि अनुभवाच्या आधारावरती मी येणाऱ्या शैक्षणिक वर्षात तुम्हाला योग्य पद्धतीनं आणि टाईम टू टाईम जे काही अपडेट्स आहेत ते तुम्हाला पुरवत आहे. त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करून नक्कीच घ्या. मग आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया की नेमकं या योजनेला पात्रता काय, की कोणत्या वर्गात प्रवेश मिळतो आणि वयाची अट काय आहे, माझं पाल्य पात्र आहे का, RTE मार्फत मोफत शिक्षणासाठी माझा मुलगा किंवा मुलगी पात्र आहे का, हे कसं तपासायचं हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा मूलभूत हक्क. या अंतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे सरकारनं प्रत्येक खाजगी शाळेत 25% कोटा हा राखीव ठेवलेला आहे. म्हणजेच काय, जर वर्गाची स्ट्रेंथ ही 40 असेल तर 9 ते 10 विद्यार्थी हे RTE मार्फत म्हणजे 25% विद्यार्थी RTE मार्फत भरणं कंपल्सरी केलेलं आहे सरकारनं प्रत्येक खाजगी शाळेत. तुम्हाला जर RTE मार्फत नंबर लागला तर एकही रुपया भरायची गरज नाही आहे. शाळेच्या फीसचा एकही रुपया भरण्याची गरज नाही आणि मोफत तुमचं शिक्षण होऊ शकतं. पण नेमकं यासाठी माझा पाल्य किंवा मुलगा मुलगी पात्र आहे का, पात्रतेच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुमचं वय येणाऱ्या डिसेंबर 2020 ला तुमच्या पाल्याचं वय 6 वर्ष 6 महिने कंप्लीट झालेलं पाहिजे. कमीत कमी 6 वर्ष 6 महिने हे झालेलंच आवश्यक आहे. याचीच दुसरी बाजू जर सांगायची झाली तर ज्यांचा कुणाचा जन्म हा जुलै 2019 च्या नंतर आणि 31 डिसेंबर 2020 अगोदर, परत एकदा सांगतो, जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या ब्रॅकेटमध्ये ज्या कुठल्या मुलामुलींचा जन्म झालेला असेल ते आता येणाऱ्या शैक्षणिक वर्षात पात्र आहेत RTE मार्फत ॲडमिशन्स घेण्यासाठी. आता दुसरी बाजू आपण पाहूया की यासाठी कोणकोणत्या वर्गात प्रवेश दिला जातो. मग मी जे काही वय मर्यादा सांगितली आहे ती आहे पहिलीच्या वर्गासाठी. साधारणतः पहिली 90% हे पहिलीच्या वर्गासाठीच प्रवेश दिला जातो. म्हणजे तुमचं पाल्य आता 3रीला असेल 4थीला असेल तर RTE मार्फत ॲडमिशन्स होणार नाहीत. केवळ पहिलीच्या वर्गातही ॲडमिशन्स होऊ शकतात. नियम असा सांगतो की RTE मार्फत ॲडमिशन्स तुम्ही ज्युनियर KG, सिनियर KG आणि पहिलीच्या वर्गात या तिन्ही वर्गासाठी घेऊ शकता. परंतु 99% शाळा या फक्त पहिलीच्या वर्गासाठी रजिस्ट्रेशन अवेलेबल असतात. त्यामुळं ज्युनियर KG आणि सिनियर KG साठी वर्ग उपलब्ध नाही आहेत. जरी ही योजना ज्युनियर KG सिनियर KG साठी असेल तरीही तुमचा पाल्य हे केवळ पहिलीच्या वर्गात जाण्यासाठी पात्र असेल. म्हणजेच त्याचा जन्म मी सांगितल्याप्रमाणे 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 मधला असेल तरच तुम्हाला त्या पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळू शकतो. तर ही होती माहिती. वय काय पाहिजे, कोणत्या वर्गात प्रवेश दिला जातो आणि ही योजना काय आहे. आशा करतो की ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि असंच माहिती आणि अपडेटसाठी ॲडमिशन्स कधी सुरू होणार आहेत, कधी फॉर्म भरायचा, कोण्या ठिकाणी फॉर्म भरायचा, यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. परत एकदा विनंती, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या वर्षासाठी अपडेट्स टाईम टू टाईम मिळत राहतील. धन्यवाद.